तुमची लाडकी वडापाव गर्ल दर्शना आज आलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील केळूस गावामध्ये संत गोस्वामी मठात। या मठात दरवर्षी कार्तिकी एकादशीला संत नामदेव महाराजांची पुण्यतिथी मोठ्या थाटात साजरी केली जाते। यावेळी भजन कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते। मठातून दर्शन घेऊन मी निघणार तीच माझी नजर पडली ते कुडाळचे कांदा भजी किंग जयदेव काका यांच्यावरती। म्हणजेच तुम्ही कधीतरी ऐकलं असाल की कुडाळमध्ये चिंचेच्या झाडाखाली गरमागरम कांदा भजी मिळते, ते काकाच बनवतात। आणि तुम्हाला माहितीये का आज कसा माझा योगायोग की ते मला इथे भेटले। हे आहे जयदेव काका, खुद्द राहणारे वेंगुर्ल्याचे, पण कुडाळात त्यांचं स्टॉल आहे जे चिंचेच्या झाडाखालची भजी म्हणून खूप प्रसिद्ध आहे। पहिले तिथे खूप मोठं चिंचेचं झाड होतं, आता तिथे चिंचेचं झाड तर नाही राहिलंय, पण काकांच्या हातची खमंग भजी तिथे मिळते। काकांना तिथे 35 वर्ष झालेली आहेत। जर तुम्ही कधी कुडाळात गेलात तर नक्की तिथे एकदा तरी थांबून काकांच्या हातची गरमागरम भजी खाऊन बघा। त्यांना विचारताच कळलं की ते इथे सेवा करण्यासाठी आलेले, म्हणजेच आज त्यांच्याकडून फ्री मध्ये महाप्रसादासाठी कांदा भजी होती। तुम्हाला माहितीये का त्यांचा एकच हेतू आहे की आपण दर वेळेला काही ना काहीतरी कमवतोच, पण त्या कमवण्यातून थोडंसं दान धर्म केलं तर किती चांगलं आहे ना। इथे काका सेवा म्हणून कांदा भजी बनवत होते। विचार केला की चला व्हिडिओज काढून घेऊया, कारण की काकांच्या हातची कांदा भजी ही कुडाळात सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे। आणि खरं सांगते ते कांदा भजी कशी बनते ती आज आपण इथे बघूया। काकांचं एकच म्हणणं आहे, कांदा भजी खायची तर त्यासाठी तुम्हाला पेशन्स धरावे लागणार। म्हणजेच मी पेशन्स इथे घेऊन बसलेली, कारण की काका एकदम प्रेमाने आणि मन लावून कांदा भजी बनवतात। भल्या मोठ्या टोपात काकांनी ढीगभर कांदा तर घेतलेला आहे, त्यामध्ये मिरची, ओवा तसेच धने सुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि टाकलंय फक्त मीठ टाकून वरून आलेलं आहे बेसन आणि मीठ आणि कांदा हे सगळे जिन्नस टाकून हे पीठ चांगलं एकजीव होईपर्यंत मळून घेतलेलं आहे। या पिठामध्ये जरा सुद्धा पाणी ऍड केलेलं नाहीये, जेणेकरून कांदा भजी कुरकुरीत लागायला पहिल्याच बाईट मध्ये। नामदेव महाराजांना पण काकांच्या हातची कांदा भजी खूप जास्त आवडायची, म्हणून प्रत्येक वर्षी त्यांच्या पुण्यतिथीला काका आवडीने कांदा भजी बनवतात सेवा म्हणून। काका इथे कढईमध्ये एका पाठोपाठ एक कांदा भजी तेलात सोडतच होते आणि एवढा छान सुगंध पसरलेला ना, विचार करा निसर्गरम्य वातावरणात तुम्हाला पाठीमागून भजन कीर्तनाचा आवाज आणि तसंच छान गरमागरम कांदा भजीचा सुगंध, किती भारी ना। मी तर अक्षरशः दर्शनाला गेलेले, पण माझ्या नशिबात होती ती कांदा भजी म्हणजेच महाप्रसादाची, आणि तो मी नक्कीच घेणार आहे। काकांच्या या गरमागरम कांदा भजीचा खमंग सुगंध पूर्ण आसमंतात दरवळलेला। जर तुम्ही कधी कुडाळात गेलात तर नक्की काकांच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि त्यांच्याकडची गरमागरम कांदा भजी नक्की टेस्ट करा। आणि निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या वेंगुर्ल्यातल्या या नामदेव महाराजांच्या मठाला नक्की भेट द्या, जिथे गेल्यावरती तुम्हाला खरंच खूप प्रसन्न वाटणार आहे। मग वाट कसली बघताय, लवकरात लवकर जा। मी तुमची लाडकी वडापाव गर्ल दर्शना आज आलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील केळूस गावामध्ये संत गोस्वामी मठात। या मठात दरवर्षी कार्तिकी एकादशीला संत नामदेव महाराजांची पुण्यतिथी मोठ्या थाटात साजरी केली जाते। यावेळी भजन कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते। मठातून दर्शन घेऊन मी निघणार तीच माझी नजर पडली ते कुडाळचे कांदा भजी किंग जयदेव काका यांच्यावरती। म्हणजेच तुम्ही कधीतरी ऐकलं असाल की कुडाळमध्ये चिंचेच्या झाडाखाली गरमागरम कांदा भजी मिळते, ते काकाच बनवतात। आणि तुम्हाला माहितीये का आज कसा माझा योगायोग की ते मला इथे भेटले। हे आहे जयदेव काका, खुद्द राहणारे वेंगुर्ल्याचे, पण कुडाळात त्यांचं स्टॉल आहे जे चिंचेच्या झाडाखालची भजी म्हणून खूप प्रसिद्ध आहे। पहिले तिथे खूप मोठं चिंचेचं झाड होतं, आता तिथे चिंचेचं झाड तर नाही राहिलंय, पण काकांच्या हातची खमंग भजी तिथे मिळते। काकांना तिथे 35 वर्ष झालेली आहेत। जर तुम्ही कधी कुडाळात गेलात तर नक्की तिथे एकदा तरी थांबून काकांच्या हातची गरमागरम भजी खाऊन बघा। त्यांना विचारताच कळलं की ते इथे सेवा करण्यासाठी आलेले, म्हणजेच आज त्यांच्याकडून फ्री मध्ये महाप्रसादासाठी कांदा भजी होती। तुम्हाला माहितीये का त्यांचा एकच हेतू आहे की आपण दर वेळेला काही ना काहीतरी कमवतोच, पण त्या कमवण्यातून थोडंसं दान धर्म केलं तर किती चांगलं आहे ना। इथे काका सेवा म्हणून कांदा भजी बनवत होते। विचार केला की चला व्हिडिओज काढून घेऊया, कारण की काकांच्या हातची कांदा भजी ही कुडाळात सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे। आणि खरं सांगते ते कांदा भजी कशी बनते ती आज आपण इथे बघूया। काकांचं एकच म्हणणं आहे, कांदा भजी खायची तर त्यासाठी तुम्हाला पेशन्स धरावे लागणार। म्हणजेच मी पेशन्स इथे घेऊन बसलेली, कारण की काका एकदम प्रेमाने आणि मन लावून कांदा भजी बनवतात। भल्या मोठ्या टोपात काकांनी ढीगभर कांदा तर घेतलेला आहे, त्यामध्ये मिरची, ओवा तसेच धने सुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि टाकलंय फक्त मीठ टाकून वरून आलेलं आहे बेसन आणि मीठ आणि कांदा हे सगळे जिन्नस टाकून हे पीठ चांगलं एकजीव होईपर्यंत मळून घेतलेलं आहे। या पिठामध्ये जरा सुद्धा पाणी ऍड केलेलं नाहीये, जेणेकरून कांदा भजी कुरकुरीत लागायला पहिल्याच बाईट मध्ये। नामदेव महाराजांना पण काकांच्या हातची कांदा भजी खूप जास्त आवडायची, म्हणून प्रत्येक वर्षी त्यांच्या पुण्यतिथीला काका आवडीने कांदा भजी बनवतात सेवा म्हणून। काका इथे कढईमध्ये एका पाठोपाठ एक कांदा भजी तेलात सोडतच होते आणि एवढा छान सुगंध पसरलेला ना, विचार करा निसर्गरम्य वातावरणात तुम्हाला पाठीमागून
ऐकून भजन कीर्तनाचा आवाज आणि तसंच छान गरमागरम कांदा भजीचा सुगंध किती भारी ना. मी तर अक्षरशः दर्शनाला गेलेले पण माझ्या नशिबात होती ती कांदा भजी म्हणजेच महाप्रसादाची आणि तो मी नक्कीच घेणार आहे. काकांच्या या गरमागरम कांदा भजीचा खमंग सुगंध पूर्ण आसमंतात दरवळलेला. जर तुम्ही कधी कुडाळात गेलात तर नक्की काकांच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि त्यांच्याकडची गरमागरम कांदा भजी नक्की टेस्ट करा. आणि निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या वेंगुर्ल्यातल्या या नामदेव महाराजांच्या मठाला नक्की भेट द्या. जिथे गेल्यावरती तुम्हाला खरंच खूप प्रसन्न वाटणार आहे. मग वाट कसली बघताय, लवकरात लवकर जा.